विरोधकांचे हे षडयंत्र आहे। देशाचा महापूर प्रचंड प्रमाणात झालेला आहे। विरोधकांजवळ धनशक्ती होती, बाकीचे आरोप करत आहे। आमचाच गुलाल उधळणार आहे। विरोधकांची ही वाळू सरकली आहे। चित्र जे आहेत हे भरघोस प्रमाणात काँग्रेसच्या बाजूने आहे। आदेश भाऊ, काय सांगाल यंदाच्या दर्यापूर नगर परिषद निवडणुकीबाबत? आपण काय सांगाल? आपल्याला कसा प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळाला? नमस्कार। ही निवडणूक भूतो ना भविष्य अशा प्रकारेच घडलेली आहे। ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती। विरोधकांजवळ धनशक्ती होती तर आमच्याकडे जनशक्ती होती। जनशक्तीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचताना भरघोस प्रतिसाद, प्रेम, त्यांचा सहकार्य या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसून आल्या। त्याचप्रमाणे याच सगळ्या गोष्टीवरून आम्हाला येणाऱ्या 21 तारखेचा आमचाच गुलाल उधळणार आहे। त्यामुळे समोरच्यांची वाळू, विरोधकांची ही वाळू सरकली आहे। त्यामुळेच ते आरोप प्रत्यारोपांच्या फैरी करत आहेत असं तुम्हाला वाटत आहे का? हो, आताच चित्र जे आहेत हे भरघोस प्रमाणात काँग्रेसच्या बाजूने आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम करण्यासाठी विरोधकांचे हे षडयंत्र आहे। चुकीचे आरोप करत आहेत। चुकीचे आरोप करत आहेत। चा विषय बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या रक्तात भिनलेले आहेत। त्यांच्यापासूनच आमच्या कोणत्याही कार्याची सुरुवात होते। पण विरोधक हे त्या ठिकाणी बाबासाहेबांचा आशीर्वाद न घेता फक्त विरोधक काय करत आहेत यांचीच ते वाट पाहत होते आणि या ठिकाणी बौद्ध, हिंदू यांच्यात मतभेद कसे वाढतील हा त्यांचा एक प्रकारचा प्रयत्न होता। आदेश भाऊ, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की विरोधकांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे, त्यामुळे ते अतिशय नीच तुष्ट प्रकारचे राजकारण करायला उतरले आहेत? हो, ही गोष्ट खरीच आहे। कारण निवडणूक झाल्या, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा कौल सुद्धा हा विरोधकांना आमच्या बाजूने लागताना आणि जनतेचं प्रेम हे या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते आमचा अशा प्रकारे हिंदू, बौद्ध, मुस्लिम हा रोष पसरवून आमच्या विरुद्ध वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे। येणाऱ्या 21 तारखेला गुलाल हा आमचाच राहणार आहे। दर्यापूर शहरात हा येणारा काळ, येणाऱ्या दिवसात सगळ्यांना दिसणारच आहेत की एक नगरसेवक आणि नगराध्यक्ष कोणाचा राहणार आहे। हो, आमच्याच पार्टीचा, काँग्रेस पार्टीचाच येणाऱ्या 21 तारखेला गुलाल उधळणार आहेत। त्यामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक प्रचंड मतांनी निवडून येतील।